जोरदार पाऊस आलेला आहे, जोरदार. आणि आम्ही हे सगळे आलोय फिरायला. आणि हा मावळतीचा सूर्य बघताना एक वेगळाच आनंद असतो. खरंच भारी वाटतंय वातावरण. एक मन प्रसन्न करणारा हा कोकणातील वातावरण. प्रत्येक बीच वरती हा नजारा आपल्याला पाहायला मिळतो. हे गाण्या. नमस्कार मित्रांनो, तर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या मराठी युट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे मी कोकणी दर्शन. तर मी कोकणी दर्शन घडवणार तुम्हाला कोकण दर्शन. तर मित्रांनो, आत्ता संध्याकाळी आजचा सुद्धा ब्लॉग चालू केलाय. कारण का तर आत्ता निघालो गणपतीपुळेमध्ये जाण्यासाठी. तर वाडीतील सर्व पोरं वगैरे आहेत, मुंबईकर सुद्धा आलेले, काही मुंबईकर जे आलेले आहेत, वाडीतील सगळे दीदी वगैरे सगळे आहेत. तर आम्ही आता निघालोय गणपतीपुळेमध्ये जाण्यासाठी. म्हणून म्हटलं आजचा व्हिडिओ हा चालू करूया. कामानिमित्त बाहेर गेलो होतो, आता जस्ट आलो आणि डायरेक्ट इकडे निघालोय. तर आता जाऊया आपण. सगळे बाकीचे तिकडे खाली आहेत आणि आत्ता निघालोय आम्ही जाण्यासाठी. चला. तर गाडी आत्ता आलेली आहे इथे आणि ह्या गाडीतून जायचं आहे आपल्याला. बोलेरो केलेलं आहे, गिया आहे. चला लवकर. आम्ही इथे पुढे बसलेला आहे गाडीमध्ये. हा मस्ती करतो, जाम मस्ती करतो. मग याला पुढे घेऊन बसलोय. पाठी जर पोरांचीच बसला तर जाम मस्ती करेल, म्हणून याला पुढे घेऊन बसलो. दाखव गाड्याला, दाखव. काहीतरी गाड्याला घालून आलाय. इकडे मस्ती करायची नाही, समजलं काय? पोलीस असतात तिकडे, पोलीस असतात. दाखव गाड्याला, दाखव. उघड, ओपन कर. किती वाजले सांग, किती वाजले? 14 वाजले. किती वाजले? पावसाचं वातावरण झालं इकडे. ते बघा, ढगाळ वातावरण झालं संपूर्ण. पाऊस येण्याची दाट शक्यता आहे. आत्ता आलेलो आहे मी इथे आणि संध्याकाळ झालेली आहे. पावसाचं वातावरण आहे जबरदस्त आणि समुद्र किनारा बघा किती एकदम शांत झालेला आहे. तुफान जोरदार वारा सुटलेला आहे. त्या बाजूला आपल्याला जायचं मंदिराकडे चालत. या बाजूने आलो ना आम्ही, मागच्या बाजूने इकडून. तर आता जाऊया मंदिरामध्ये, जाऊया दर्शनासाठी. जोरदार पाऊस आलेला आहे, जोरदार. आणि आम्ही हे सगळे आलोय फिरायला. चला. पाऊस जोरदार पाऊस आलाय जबरदस्त. आणि आम्हाला साप भिजवून टाकलंय बेकार. माझ्यासोबत आहे गाण्या. गाण्या बाई, हाय कर, हाय कर. हा, बेकार भिजवून टाकलंय. इकडे भिजून आम्ही आतमध्ये निघालोय आता. इकडे बघा पाऊस कसला पडतोय. आम्ही तर भिजलोय आणि अजून पाऊस पडतोय जोरदार. हे बघा, चिंब भिजवून टाकलाय पावसाने मंदिर. जबरदस्त. आणि तिकडे समुद्र बघा, त्या गाड्या बिड्या फिरत आहे तिकडून बीचवरतून. आणि पाऊस आला. हे पाणी बघा किती झालंय बघा, पाणी भरलंय सगळं. पाणी, पावसाचं पाणी साचलंय. तिकडे माणसं भिजत सगळे फोटो वगैरे काढतात. तिकडे अचानक भयानक पाऊस आला आणि हे सगळे आम्ही आलो तिकडे थांबलेत सगळे त्या साईडला. तिकडे
हे नको एका एका पाठी एका पाठी पुढे पाठी पुढे पाठी पुढे नाही हे प्रॅक्टिस आहे रे आम्हाला हे अरे बाबा पहिली स्टेप उभा अशी समजलं काय पहिली अशी दुसरी बघ अशी दोन झाला तिसरी बघ काय झालं पुढे ऐकल्यावर करा नंतर कधी घ्यायची अशी स्टेपच नाही अजून एक स्टेप नाही लावून येतं ना अजून कोण तू नागपूर महाल नागपूर बरोबर हे आता बघूया आता समजून कोण नागपूर कोण नाही पण तो नीट नाचलास ना तर तुला पण कट करणार पण म्हणतो पादाच्या भरीच आहे कमरत लागतं का जरा म्हणतो काहीतरी एकदाच करतो तर आम्ही मंदिराच्या इथून बाहेर चाललोय आता पटांगणातून या मंदिराच्या हे बघा मंदिर कसं दिसतंय छान आणि इकडून निघालोय आम्ही आता सूर्यास्त होतानाचा व्ह्यू बघा काय दिसतोय बघा भारी वाटतं एक नंबर नारळीची झाडं त्याचबरोबर सूर्यास्त कुठे कुठे बीचवर काय करायचं आहे मस्ती नाही काय नाही बीचवर नाही जायचं भारी वातावरण वाटतं ब्लॉग बी काय नाही बीचवर नाही जायचं तुम्हाला माहिती आहे तुम्ही ऐकत नाही तिथे गेल्यावर वातावरण बघा काय आहे ते एक नंबर वाटतंय वातावरण मन प्रसन्न होतंय हे इकडचं वातावरण बघून संध्याकाळचं वातावरण जबरदस्त भारी फील येतो आता थोडी मळब आहे म्हणजे पावसाचं वातावरण वाटतंय म्हणून एवढं काय वाटत नाही पण ज्यावेळेस पूर्ण आकाश पूर्ण क्लिअर असतं पूर्ण त्यावेळेस सूर्यास्ताच्या वेळी खूप भारी वाटतं भारी मजा येते वडापाव घेतलेले आहेत पोरं सगळे वडापाव खातात आता आपल्याला गरम गरम सोडायला सांगितले तिकडे तयार होते तुझ्याने आहेत आता गरम काढतायत 12 राहिले तर घ्या लवकर पटकन तू तुझं खाल्लास ना तू हे तुम्ही थांब देतो तुम्हाला आता चांगलं पटकन हे दोन आमचे राहिले दोघांचे एक तरी घेऊन येते एमडी ट्रान्सफर करेल काय स्वरा हॅपी अॅनिव्हर्सरी स्वरा हॅपी अॅनिव्हर्सरी टॅग लावतात सांज वेळ झालेली आहे सूर्यास्त होताना आणि हा मावळतीचा सूर्य बघताना एक वेगळाच आनंद असतो खरंच भारी वाटतंय वातावरण एक मन प्रसन्न करणारा हा कोकणातील वातावरण प्रत्येक बीच वरती हा नजारा आपल्याला पाहायला मिळतो आणि हे बघा काय सुंदर आणि गर्दी सुद्धा बघा सूर्यास्त बघणार प्रत्येक जण फोटो मारतायत सूर्यास्ताचे हे बघा हा बघा इंद्रधनुष्य बघा इंद्रधनुष्य इकडे वा रेनबो काय नजारा आहे आज बघा हे आते इकडे या पाणी जास्त इकडे या इकडे या ये खाली इकडे उठ 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 हे बघा हा हा
सगळी रेतीने अंगात टाक. ए गाण्या चल वर चल. हा बघ तुझा आता देव चल. ए असू दे, मोठी असू दे छोटी असू दे. ए चल चल. हे चला. महाप्रसादाच्या रांगेमध्ये आहोत आता. रांग लागले आणि तिकडे बघा प्रचंड समोर पुढे रांग तशी खूप आहे. तिकडे तिकडून इकडे येते रांगाची. ते बघा हे लोक मागे आमच्या आणि हे पुढे आहे तिकडे. महाप्रसादाच्या रांगेत आलोय आता. इकडे त्याला लोणचं मिळालंय प्लेटमध्ये. चला काय पाहिजे मला? भाजी घ्या मध्ये घ्या. अशा पद्धतीने महाप्रसाद मिळालेला आहे आपल्याला. आत्ता कसलं बघा दिसतंय बघा. आकाश बघा काय दिसतंय एकदम लय भारी जबरदस्त वाटतंय. हे बघा घोडागाडी आली. घोडागाडी कशी आहे बघा. फिरतायत घोडागाडीतून संध्याकाळी रात्रीचे इथे. संध्याकाळचं मंदिर कसं वाटतंय बघा. वरती चंद्र आहे आणि खाली मंदिर. भारी नजारा वाटतोय. व्ह्यू बीचवरची सगळी गर्दी आता खाली झाली. इकडे सगळे वरती गेले सगळे. तर आत्ता आम्ही घरी निघालेलो आहे जाण्यासाठी. आता आलो जाकादेवमध्ये. तिथून आपल्याला खाली जायचं आहे घरी. तर मित्रांनो अशा पद्धतीने आपण गणपतीपुळेमध्ये वगैरे जाऊन आलेलो आहे, फिरून आलेलो आहे. अचानक पाऊस आला, तुम्ही सुद्धा बघितलात आजच्या या व्हिडिओमध्ये. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अचानक भयानक आम्ही सगळे प्लॅन करून निघालो होतो. प्लॅन काय फिक्स नव्हता, अचानक ठरलं. मी घरी आल्याच्यानंतर लगेचच आम्ही निघालो होतो, म्हणून घाईघाईत व्हिडिओ शूट केला. जेवढं जमलं, जेवढं दाखवता आलं तेवढं या व्हिडिओच्या आजच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न केला. तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि असेच नवनवीन ब्लॉग व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या मी कोकणी दर्शन या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. तर मी कोकणी दर्शन घडवणार तुम्हाला कोकण दर्शन. चला तर मग भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये.